नमस्कार. आपण दिवसभर सतत स्क्रीनसमोर असतो, बाहेरच्या प्रदूषणाचा सामना करतो, पण या सगळ्यात आपल्या डोळ्यांचं काय? त्यांच्या आरोग्यासाठी आपण काय करतोय? आज आपण हेच जाणून घेणार आहोत की काही साधे, नैसर्गिक पदार्थ खाऊन आपल्या डोळ्यांची काळजी कशी घ्यायची. चला तर मग एका अशा प्रश्नापासून सुरुवात करूया जो आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याशी जोडलेला आहे. आपले डोळे रोज नेमकं काय सहन करतात? बघा, एका बाजूला आहेत आव्हानं, म्हणजे सततचा स्क्रीन टाईम आणि प्रदूषण, तर दुसऱ्या बाजूला आहे एक दिलासा देणारा उपाय, नैसर्गिक अन्न आणि काही चांगल्या सवयी. ह्याच दोन गोष्टींबद्दल आपण आज बोलणार आहोत. तर मग आज आपण काय काय बघणार आहोत? आधी आपण समजून घेऊ की ही आधुनिक आव्हानं नेमकी आहेत तरी काय. मग पाहूया की रंगीबेरंगी पदार्थ आपली ढाल कसे बनतात. त्यानंतर डोळ्यांच्या स्नायूंना आणि पेशींना बळकट करणाऱ्या घटकांबद्दल बोलू आणि काही सोप्या सवयी जाणून घेऊ. आणि शेवटी या सगळ्याचा आपल्या डोळ्यांच्या भविष्यासाठी काय अर्थ आहे हे समजून घेऊ. चला तर मग थेट पहिल्या मुद्द्याकडे वळूया. आपल्या डोळ्यांवर रोज नेमका कसला ताण येतो हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आपले डोळे हे शरीरातल्या सगळ्यात नाजूक अवयवांपैकी एक आहेत, नाही का? विचार करा, मोबाईलची स्क्रीन, लॅपटॉप, बाहेरचं प्रदूषण या सगळ्याचा त्यांच्यावर सतत मारा होत असतो, ज्यामुळे दृष्टीवर परिणाम होऊ शकतो. पण चांगली बातमी ही आहे की यावरचा उपाय आपल्या स्वयंपाकघरातच दडलेला आहे. चला पाहूया, निसर्गातले हे रंगीबेरंगी पदार्थ आपल्या डोळ्यांसाठी एक सुरक्षक ढाल कसे बनू शकतात. सुरुवात करूया केशरी रंगाच्या शक्तीने, म्हणजेच गाजरापासून. यातलं व्हिटॅमिन ए आहे ना, ते डोळ्यांसाठी एका सुपर हिरोपेक्षा कमी नाही. ते आपली दृष्टी सुधारतं आणि विशेषतः रात्रीच्या वेळी स्पष्ट दिसण्यासाठी मदत करतं. मग आहेत आंबा, पपई आणि संत्री. यातले अँटीऑक्सिडंट्स म्हणजे डोळ्यांचे पर्सनल बॉडीगार्डच समजा, जे त्यांना नुकसानीपासून वाचवतात. आणि व्हिटॅमिन सीमुळे थकलेल्या डोळ्यांना पुन्हा तरतरी येते. आता ही दोन नावं ऐकून थोडं अवघड वाटेल, ल्युटीन आणि झेक्झॅन्थिन, पण त्यांचं काम खूप सोपं आणि महत्त्वाचं आहे. यांना आपण डोळ्यांचं नैसर्गिक सनस्क्रीन म्हणू शकतो. हो, अगदी बरोबर ऐकलं. जसं सनस्क्रीन त्वचेला वाचवतं, तसंच हे घटक डोळ्यांना स्क्रीनमधून येणाऱ्या हानिकारक निळ्या प्रकाशापासून वाचवतात. आणि हे जबरदस्त सनस्क्रीन आपल्याला मिळतं कुठून? तर आपल्या रोजच्या जेवणातल्या पालक आणि इतर हिरव्या पालेभाज्यांमधून. हे घटक थेट स्क्रीनमुळे येणारा ताण कमी करतात आणि आपल्या रेटिनाचं संरक्षण करतात. आता वळूया लाल रंगाकडे, म्हणजेच टोमॅटोकडे. यात असतं लायकोपीन. हे म्हणजे जणू एक अदृश्य ढाल आहे जी सूर्याच्या घातक यूव्ही किरणांपासून आपल्या रेटिनाला वाचवते. बरं, आतापर्यंत आपण संरक्षणाबद्दल बोललो, पण डोळ्यांच्या आतल्या स्नायूंना आणि पेशींना मजबूत कसं करायचं, त्यासाठी लागणारे बिल्डिंग ब्लॉक्स कोणते आहेत ते पाहूया. इथे चांगले फॅट्स खूप महत्त्वाची भूमिका बजावतात, जसे की मासे आणि अळशी. यातून मिळतं ओमेगा 3. हे डोळ्यांच्या स्नायूंना ताकद देतं आणि डोळे कोरडे होऊ देत नाही. आणि दुसरीकडे बदाम, अक्रोड यातलं व्हिटॅमिन ई पेशींचं संरक्षण करतं. आणि आता अंड्यांबद्दल बोलूया. गंमत म्हणजे अंड्याच्या पिवळ्या बलकात पुन्हा तेच हिरोज आहेत, ल्युटीन आणि झॅक्झॅन्थिन. शिवाय व्हिटॅमिन डी सुद्धा. हे सगळं मिळून दृष्टी सुधारतं आणि डोळ्यांचा कोरडेपणा आणि लालसरपणा कमी करतं. आपले पारंपरिक पदार्थ कसे विसरता येतील? दूध आणि साजूक तूप. यातलं व्हिटॅमिन ए आणि कॅल्शियम डोळ्यांचा थकवा दूर करायला आणि दृष्टी सुधारायला मदत करतात. ठीक आहे, तर खाण्यापिण्याची ढाल आपण तयार केली, पण या ढालीला आणखी मजबूत करण्यासाठी काही सोप्या सवयी पण आहेत, ज्या आपण रोजच्या आयुष्यात सहज आणू शकतो. हा नियम तर सगळ्यांनी लक्षात ठेवायलाच हवा. 20-20-20 नियम. किती सोपा आहे बघा. दर 20 मिनिटांनी स्क्रीनवरून नजर हटवायची. 20 फूट दूर असलेल्या कुठल्याही गोष्टीकडे बघायचं आणि तेही फक्त 20 सेकंदांसाठी. बस, एवढंसं केल्याने डोळ्यांना जो आराम मिळतो ना, तो खूप महत्त्वाचा आहे. आणि यासोबतच आणखी 3 सोप्या गोष्टी. पुरेशी झोप, म्हणजे कमीत कमी 7 ते 8 तास. डोळे थकल्यासारखे वाटले तर गरम पाण्याने शेक द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, काहीही झालं तरी डोळे चोळू नका. तर आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्या सगळ्याला एकत्र जोडून बघूया. यातून आपल्यासाठी सगळ्यात मोठा संदेश काय आहे? हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. डोळ्यांच्या दीर्घकालीन आरोग्याचा पाया एका दिवसात नाही, तर आपल्या ताटातील आणि सवयींमधील रोजच्या निवडीतून तयार होतो. म्हणजे काय? तर आपलं रोजचं जेवण, आपल्या रोजच्या सवयी, या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या डोळ्यांचं भविष्य ठरवतात. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, आपली दृष्टी ही आपलीच जबाबदारी आहे. तिची काळजी घेणं पूर्णपणे आपल्या हातात आहे.
तर मग या सगळ्या माहितीनंतर विचार करा की आपल्या डोळ्यांसाठी आपण आजपासून कोणता एक छोटासा बदल करणार आहोत. तो आहारात गाजर वाढवण्याचा असेल किंवा तो 20-20-20 नियम पाळण्याचा असेल. निवड आपली आहे, पण सुरुवात आजपासूनच करूया.